तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अश्विन हा डिस्चार्ज पेपर घेऊन अर्जुनकडे आलेला असतो आणि अर्जुनला सांगत असतो की दादा आपल्याला निघायचं आहे. त्याच वेळेला अर्जुन त्याला म्हणतो की हो ठीक आहे, पण आता सगळं काही व्यवस्थित वाटतंय, तुमचा हात तर दुखत नाही आहे ना, असं सायली विचारत असते. त्यावर अर्जुन सांगतो की नाही बायको, हे काय नाही दुखत आहे आता हात वगैरे, व्यवस्थित वाटतंय सगळं काही, कारण आता त्याला तिकडनं सटकायचं असतं ना, त्यासाठी त्याची ही गडबड गोंधळ सुरू असतो. तर त्यानंतर आता तो म्हणत असतो की आपण जरा जाऊन येऊया का, कुठे चाललं तुम्ही आता, असं आता त्याला विचारलं जातं. त्याच वेळेला तो म्हणत असतो की अगं बायको जर काम आहे जाऊन येतो ना पटकन, असं आता तो म्हणू लागतो. आणि त्याचं काम असतं ते म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन महिपतला बोलतं करायचं. मग आता सायली त्याला अडवत असते आणि सायली त्याला म्हणत असते की तुमच्या हाताला एवढा त्रास होतोय, आता लागलं आहे, मग कशाला तुम्ही जाताय, असं देखील आता ते विचारत असते आणि त्याला बोलत देखील असते. पण तिचं काही ऐकायला आता तो तयार नसतो. त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलेलं असतं आणि तो आता तिला बोलत असतो की मला बरं वाटते, पण आता मला जाणं खूप जास्त गरजेचं आहे, बायको तू थोडं तरी समजून घे, असं बोलून आता तो तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला तो त्याचा हाताची मुवमेंटसुद्धा करून दाखवतो, म्हणजे माझे हात वगैरे काही दुखत नाही आहेत, ह्याचाच तेच उद्देश असतो. आणि त्यानंतर अश्विनला तो सांगत असतो की जा माझ्या बायकोला घरी घेऊन जा. मग आता सायली थोडी नाराज असते, पण आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि लगेच तिकडनं घरी जाऊया. मग आता चैतन्य जो आहे तो सायलीला सुद्धा समजवतो आणि सायलीला म्हणतो की वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी करेन मॅनेज, आणि असं बोलून तो आता सायलीला समजावू लागतो. आणि जेव्हा तो सायलीला समजावतो तेव्हा सायली शांत बसते, कारण आता सायलीला जे आहे ते काही झालं तरीसुद्धा असंच वाटत असतं की अर्जुनने थोडा का होईना आराम करायला पाहिजे होता, पण अर्जुन आरामच करत नाही आहे म्हटल्यावर खूप जास्त त्रास होत असतो सायलीला. मग दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो मात्र आता पोलीस स्टेशनला येऊन पोचलेला असतो आणि जेव्हा तो पोलीस स्टेशनला येऊन पोचतो तेव्हा तो आता या महिपतला प्रश्न विचारू लागतो. महिपतला आता तो म्हणत असतो की काय चाललं आहे, मग या सगळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे, या सगळ्याबद्दल मला सांगायचं, असं देखील आता तो म्हणत असतो. मग आता तेवढ्यातच ना पोलीस स्टेशनमध्ये नेमका नागराजही आलेला असतो. नागराज हा मुद्दामून तिथे येतो, कारण नागराजला ना आता काही झालं तरीसुद्धा महिपतला धमकवायचं होतं आणि म्हणूनच तर तो आलेला होता. इकडे महिपतला अर्जुन उलटसुलट प्रश्न विचारत असतो आणि त्याला म्हणत असतो की खरं खरं सांगा, ज्या काही गोष्टी आहेत त्या मला कळायला हव्यात आणि त्या गोष्टी मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला त्याला आता उलटसुलट प्रश्न अर्जुन विचारत असतो. या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे, सुपारी तर तूच दिली होतीस हे माहिती आहे, पण तुझ्यासोबत या सगळ्यात कोण सामील आहे, या प्रश्नाचं उत्तर मला मिळायला हवं, असं देखील आता म्हटलं जातं. तेवढ्यातच तिथे नागराज आलेला असतो आणि नागराज जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र आता नाटक त्याचं सुरू होतं. इकडे आता प्रियाच्या डोक्यामध्ये सुद्धा बरेच विचार सुरू असतात. प्रिया विचार करत असते की आता काय करायचं, म्हणजेच ना प्रियालाही टेन्शन आलेलं असतं. प्रिया विचार करतच आता म्हणते की नाही, काही झालं ना तरीसुद्धा मला आता या घरातल्या सगळ्यांच्या मनात राज्य करावं लागेल आणि त्यासाठी ना मी काही करायला तयार आहे, असा विचारच ती करते. मग आता सगळ्यांना जर मनवायचं असेल तर त्याची सुरुवात ना घराकडूनच झाली पाहिजे, म्हणूनच आता या सगळ्याची सुरुवात घराकडूनच होण्यासाठी आता मात्र तिने पहिल्यांदा सगळ्यांसाठी पोहे वगैरे बनवायला घेतलेले असतात. जेव्हा ती आता पोहे बनवायला घेते तेव्हा मात्र आता तिला मुद्दामूनच ना पण तिला म्हणत असते की तू पोहे तर बनवत आहेस, पण पोह्यांसाठी ना आपल्याला बऱ्याच गोष्टी लागतात, आधी ते धुवून घ्यावे लागतात, असं म्हणूनच तिला आता चिडवत असते. त्यावर मला साधे पोहेही करता येत नसतील असं वाटतंय का तुला, मला सगळं जमतं, हां एवढी तर गोष्ट मला जमेलच, असं बोलून ती आता किचनमध्ये कामाला लागलेली असते. म्हणजेच काय तर आता सगळ्या काही गोष्टी ती तयार करत असते. तर आता तिला सगळ्या घरातल्या ना
मनवायचं असतं आणि ह्यासाठी हे सगळं काही सुरू असतं. दुसरीकडे नागराजही आलेला असतो आणि नागराज खिडकीतून पाहत असतो. त्यानंतर नागराजने काय जे काही कमाल केलेली असते ना ते बघतच राहायचं असतं. म्हणजे नागराजनं आता तिथे जातो आणि सगळ्यांसमोर मुद्दामूनच आता महिपतवर आरोप करू लागतो. महिपतला म्हणत असतो की काय काय चाललंय काय, मुळात मला सांगशील का, म्हणजे माझ्या बायकोला तू कुठे ठेवलं आहेस? मग का माझ्या बायकोला तू लपवून ठेवलं आहेस हे मला माहिती आहे, पण ते कुठे ठेवलं आहेस ना ते बऱ्या बोल्याने सांग, असं देखील आता म्हटलं जातं. अच्छा, तुझ्या बायकोला मी लपवून ठेवलं आहे, असं देखील आता महिपत त्याला नजरेनंच म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र अर्जुनच्या समोरच हा तमाशा सुरू असतो. मला माहिती आहे आपल्यामध्ये आधी मैत्री होती, पण आपल्यामध्ये आता कोणतीही मैत्री नाही आहे. या सगळ्याचा बदला म्हणून तू माझ्या बायकोला गायब केलं आहेस, मला माहिती आहे, असं देखील आता बोललं जातं. दुसरीकडे मात्र आता अन्नपूर्णा आजी ज्या आहे ते येऊन बसलेल्या असतात आणि अन्नपूर्णा आजी जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांना आता खरं तर दूध हवं असतं, म्हणूनच त्या विमलकडे दूध मागतात. पण दुसरीकडे आता शहाणपणा जो आहे तो प्रियाला करायचा असतो ना. प्रिया कांदे कापत असते, त्याच हाताने प्रिया आता त्यांच्यासाठी दूध घेऊन येते. प्रियाला त्या म्हणतात की हे काय, तू दूध आणलंय? हो हो, हे घ्या, तुमच्यासाठी खास दूध आहे हे, आणि मी आज सगळ्यांसाठी पोहे करते ना, मग म्हटलं तुम्हालाही दूध नेऊन द्यावं. आणि तसंही मला आता असं माहिती आहे की माझी आता वेळ सुरू नाही आहे किचनची, पण म्हटलं सध्या घरामध्ये सुमन काकू नसल्यामुळे वातावरण खूपच जास्त गरम आहे, मग कोणाचंही लक्ष लागत नाही आहे ना, म्हणूनच म्हटलं सगळ्यांसाठी पोहे करावेत, म्हणून मी पोहे करते. मग आता जेव्हा पूर्णाची तो ग्लास हातात घेते ना तेव्हा मात्र त्या ग्लासाला अगदीच कांद्याचा वास येऊ लागतो. आणि मग पूर्णाची तिला म्हणते सुद्धा, अगं ह्याला तर पूर्ण कांद्याचा वास येतोय. हो हो, कांद्याचा वास, कांदेच कापत होते ना मी, असं ती म्हणते. पण जेव्हा ती किचनमध्ये स्वतः जाऊन बघते ना तेव्हा ते दूधही नासलेलं असतं, कारण त्याला कांद्याचे हातीने लावलेले असतात, त्यामुळे दूध पूर्णपणे नासून जातं. मग इकडे पूर्णाची सुद्धा दूध प्यायला जाते, दुधाचा ग्लास उठायला लावते तेव्हाच दुधाच्या ग्लासामधून वास येऊ लागतो, ते दूध नासला आहे याचा. मग आता तिला कळतं की या मुलीने आपल्याला जर काही दिलं तर कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर होणार नाही. दुसरीकडे आता नागराज हा महिपतवर आवाज करत असतो, म्हणजे तूच माझी ही वाट लावली आहेस, माझ्या बायकोपासून तू मला लांब केलं आहेस आणि ह्या सगळ्या काही गोष्टी. मग आता बोल, कुठे ठेवलं आहेस माझ्या बायकोला? मला माहिती आहे तू हा सगळा बदला घ्यायचा प्रयत्न केला आहेस, मुळात ना माझ्या भावाचा खूनसुद्धा ना तूच केला आहेस, हेही मला माहिती आहे, ह्या सगळ्याला जबाबदार तूच आहेस. बोल बोल, माझी बायको कुठे आहे? तिला तू किडनॅप केला आहेस, मला माहिती आहे तू माझ्याशी खोटं बोलतोयस, असं काहीसं मुद्दामूनच आता तो म्हणत असतो. महिपत त्याच्याकडे पाहत असतो. तर आता महिपत हा अर्जुनला म्हणत असतो की तुम्ही मला सुभेदार साहेब विचारत होतात ना की या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे. आता तो बोलायला जाणार इतक्यातच आता इकडे पुन्हा एकदा नागराजचं सुरू होतं. नागराज जो आहे तो मात्र आता महिपतला म्हणत असतो की सांगच सांगच ना जरा, कारण आहे ना तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, तुझी मुलगी ही अशीच जेलमध्ये मेली ना, मग तुला त्या मुलीची शपथ आहे, बोल बोल मला आता सांग. मुद्दामूनच तो आता नाव करून बोलत असतो साक्षीचं, जेणेकरून आहे ना त्याने काही तोंडातून एकही शब्द काढायला नको, म्हणून तो सारखा तुझ्या मेलेल्या मुलीचं नाव असं म्हणतच आता त्याला हिणवत असतो. मग आता इकडे मात्र त्याच्या लक्षात येतं महिपतच्या की हा मला सारखा सारखा वॉर्निंग देतोय, मग मलाही कळलं पाहिजे की तोंड गप्प ठेवायचं, यासाठी हा करतोय, कारण आता नेमकी ना महिपतची दुखरी नसना ही नागराजच्या हातात असते, ती म्हणजे साक्षी जिवंत असल्याची, आणि त्याचा अशा पद्धतीने हा वापर करून घेत असतो. जेव्हा तो अशा पद्धतीने या सगळ्याचा वापर करतो तेव्हा मात्र आता दमूनच ना आता नागराज पिसळल्यासारखा करत असतो आणि म्हणत असतो की मला माहिती आहे की माझ्या बायकोला गायब करणारा तूच आहेस,
तुला माहिती होतं की या सगळ्या गोष्टी माझ्याकडून शक्य होणार नाही आहेत, माझ्याबरोबर तुझा कोणताही संबंध नाही आहे, मग तुला बदला तर घ्यायचा होता तर तू अशा पद्धतीने या सगळ्याचा बदला घेतलायस, असं देखील बोलून आता हिणवलं जातं. आणि त्याच वेळेला तो डायरेक्ट महिपतची कॉलरही धरतो, म्हणून पोलिसांनी सुद्धा त्याला मागे खेचलेलं असतं आणि त्याला पकडून ठेवलेलं असतं. खरं तर आता महिपत सगळ्याच गोष्टी सांगणार होता अर्जुनला, पण नेमकं ना आता तिकडे हा नागराज आल्यामुळे त्याची दुसरी नस दाबल्यामुळे तो आता काहीच बोलत नाही. तो मात्र आता शांत राहतो, कारण त्याला आता काळजी असते ती फक्त आपल्या मुलीची, ती म्हणजे साक्षीची. जर आपण आता इथे काही बोलून गेलो तर नक्कीच या सगळ्याचे परिणाम आहेत ना आपल्या मुलीला भोगावे लागतील. ती एकतर बाहेर आहे, सुखासुखी जगते, तर तिला जगू द्यावं असा विचारच ना आता इथे असणारा महिपत मनातल्या मनात करत असतो. मात्र आता या सगळ्याचा फायदा नागराजने करून घेतलेला असतो, म्हणजे नागराजने उघड धमकी तर दिलेली असते, त्यामुळेच आता महिपत गप्प असतो. महिपत तोंडात ना एकही शब्द बाहेर काढत नाही. दुसरीकडे आता सगळ्यांनाच खूप जास्त भुका लागलेल्या असतात, तर कल्पनाही आता म्हणत असते की सायली आणि अर्जुनसुद्धा आता येतच असतील. अस्मितालाही सुद्धा नाश्ता करण्यासाठी आणलं जातं, पण जेव्हा आता किचनमध्ये त्यांची नजर जाते तेव्हा मात्र आता किचनमध्ये ही काय करते असा प्रश्न कल्पनाला पडलेला असतो. त्यातच आता कल्पनाला पूर्णाची सांगतात की तर मी आपल्या सगळ्यांसाठी पोहे बनवत आहे. मग आता इकडे मात्र कल्पनासुद्धा चकित होते की आज ही आणि पोहे आपल्यासाठी करत आहे, पण आता तिचं लक्ष हे सगळं काही असतं त्या दुसऱ्या गोष्टींकडे. कारण ना तिला या सगळ्यापासून म्हणजे घरातल्या सगळ्यांपासून आता वाचायचं असतं, त्यांच्या कोडबुक्समध्ये राहायचं असतं आणि त्यासाठी त्याची धांदल उडालेली असते. म्हणजे आता जर महिपतने पुन्हा जर नाव घेतलं तर आपण 12च्या भावात जाऊ शकतो हे सुद्धा तिला माहिती होतं, आणि म्हणूनच तर आता ती अशा पद्धतीने घरातली कामं करून सगळ्यांचं मन वळवायचा प्रयत्न मात्र आता करत होती. दुसरीकडे आता सायली आणि अश्विन घरी येतात आणि मग त्यांना दिसतं की अर्जुन घरी आलेला नाही आहे. कल्पना म्हणते, अगं अर्जुन कुठे आहे, तुम्हीच दोघं कसे? मग आता सायली सांगते की ती पोलीस स्टेशनला गेले आहेत. इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन विचार करत असतो, कारण महिपत सगळ्या काही गोष्टी बोलणार होता, पण शेवटच्या क्षणाला त्याने या सगळ्या गोष्टी थांबवल्या. तो काहीसुद्धा बोलला नाही. याचा अर्थ आता अर्जुनला सुद्धा लागत असतो. अर्जुनही आता विचार करत असतो आणि तो आता म्हणतो की नाही, काहीतरी चुकत आहे. त्यानंतर त्याने आता चैतन्याला कॉल केलेला असतो आणि चैतन्याला कॉल करून तो आता म्हणू लागतो की काय करायचं आहे, अरे काहीच तपास लागत नाही आहे, त्यामुळे मी आता ठरवले आपण ना असं शांत बसूया नको, आपण एक काम करूया, पटकन ऑफिसमध्ये भेटूया आणि मग आपण पुढचं डिस्कशन करूया. चैतन्य आता त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, तुला काय वेळ लागला आहे का? आता ऑफिसमध्ये वगैरे काय डिस्कशन वगैरे काही नाही, आता पहिल्यांदा ना आपण घरी जायचे, कारण ना सायली वहिनीनं मला ओरडेल, माझ्या भरोश्यावर तुला पाठवले आणि आता तू हे सगळं बोलतोयस का? नाही बिलकुलही नाही, असं आता तो त्याला म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अश्विनचंही लक्ष जातं किचनमध्ये बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्याची बायको आज नाश्ता करते, म्हणूनच तोही किचनमध्ये जातो आणि मुद्दामूनच ना तिला टोमणे मारू लागतो आणि तिला म्हणत असतो की काय मग आज सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवतेस, पण आज सूर्य नेमका उगवलाय तरी कोणत्या दिशेला? आता अश्विन मुद्दामूनच बोलत असतो. त्याबरोबर आता प्रियाही त्याला म्हणते की काय रे अश्विन, आता तूही मला बोलून दाखवणार आहेस का? अरे मी जे काही करते ते सगळ्यांसाठीच करते ना, मला कळतंय किती कामं आहेत घरात ती, आणि तसंही सुमन नाही आहे, सुमन गायब झाली आहे तेव्हापासून सगळीजणं डिस्टर्ब आहेत. मग म्हटलं सगळ्यांसाठी मस्त असे पोहे बनवावेत. आता किचनमध्ये कल्पना गेलेली असते आणि जेव्हा ती किचनमध्ये जाते तेव्हा आता तिलाही तिथे दिसतं की दूध फाटलं आहे. मग ती विचारते, आज दूध कसं काय फाटलं, काय झालं आहे नेमकं दूध फाटायला? किचनमध्ये जर प्रिया असेल तर दूध फाटणारच ना, असं देखील आता म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता मात्र प्रियाकडे ही लोक पाहत असतात, कारण आता प्रियाने कांद्याच्याच हाताने ते दूध घेतलेलं असतं ना, त्यामुळे ते दूध फाटलेलं असतं. तर दुसरीकडे आता सायली म्हणत असते की मी पटकनच फ्रेश होऊन येते, कारण आहे ना सगळ्यांसाठी नाश्ता तर करायला हवा, पण सगळ्यांसाठी नाश्ता ऑलरेडी प्रिया करत असते,
आणि त्यामुळेच आता सायली पाहतच राहते. सायली जी आहे ती विचार करते आज चक्क ही किचनमध्ये, आणि त्याच वेळेला आता मुद्दामून अश्विनही केलेला असतो, पण अश्विनने तिचा अपमानच केलेला असतो. तिला असं वाटत असतं की हे सगळं करू नये ना, निदान अश्विन आपल्याला माफ करेल, पण अश्विनने तिला अजूनही काही माफ केलेलं नसतं. कसं माफ करणार आहे? एवढीशी गोष्ट ही छोटी थोडी आहे, केवढ्या मोठी गोष्ट आहे. तिला वाटत असतं की एकदा पोहे काय केले, आता मला लगेच माफ करतील. दुसरीकडे सुमनच्या तोंडातून बोळा काढायला आता नागराज गेलेला असतो, आणि नागराज जेव्हा तिथे जातो तेव्हा मात्र सुमन त्याला खूप हिणवते. त्याला म्हणत असते की काय हो, दगड झाला हा दगड, अगदी राक्षसासारखं काम करताय. म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या थराचे असाल, पण आता ना मला बऱ्याच गोष्टी कळत आहेत तुम्ही कसे आहात ते. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही इथे मला असं बंद करून ठेवलं आहे आणि मी असं काही कोणाला बोलणार नाही, पण हा तुमचा भ्रम आहे, असं देखील आता ती ओरडून ओरडून बोलत असते. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र नागराज आता सुमनला म्हणत असतो की काय गं, तुला एवढे दिवस इथे आता मी असं बंद करून ठेवलं तरीसुद्धा तुझा मांस काही उतरत नाही आहे ना. मला वाटलं एवढे दिवस असं तुला बंद करून ठेवलं आहे याचा अर्थ नक्कीच तुझा मांस उतरला असेल, पण नाही गं, तुझा तर मांस उतरलाच नाही आहे, हे सरळ आणि स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे आता सगळ्यांसाठी पोहे वगैरे प्रियानं केलेले असतात, आणि प्रिया आता सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते. आणि जेव्हा ती आता सगळ्यांना पोहे देते तेव्हा मात्र आता तिच्या हातचे पोहे खायचे म्हटल्यावर सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की नेमके पोहे कसे केले असतील, काय केले असतील, कारण कधीच ही काही बनवत नाही आणि आज चक्क हिने पोहे केले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांसाठी ते पचायला जड असतात. एक एक करून सगळेजण बसलेली असतात. त्यातच अर्जुन आणि चैतन्यही येतात. अरे झालं, आपण बरं झालं वेळेवर आलो. आज तर सायली बहिणीने सगळ्यांसाठी पोहे केले असतील. मी ह्याला म्हटलंच सायली बहिणीच्या हातचा नाश्ता करायला जाऊया, म्हणूनच आम्ही पटकन आलोय, असं आता चैतन्य बोलत असतो. पण इकडे प्रियाने पोहे केलेले असतात म्हणून अस्मिता म्हणते की आज सायलीच्या हातचे पोहे खायला नाही मिळणार आहेत, तर आज मिळणार आहेत तुम्हाला पोहे खायला तन्वीच्या हातचे. मग आता चकित झाल्यावर इकडे आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे पाहत असतात, कारण त्यांना माहिती आहे की हिने कसले पोहे केले असतील ते, आणि त्यामुळेच ना आता भयंकर असा राग येत असतो. पण काय करणार, पोहे पुढ्यात दिले आहेत म्हटल्यावर ते पोहे तर आता गपगुमानपणे खावेच लागतील. मग काय झालं, पोलीस स्टेशनला गेला होताच, काही बोलला का तो महिपत? नाही, तो खरं तर ना सगळ्याच गोष्टी बोलणार होता. अगदी त्याच्या तोंडावर सगळे शब्द होते, पण मध्येच ना तो घाबरला, काहीच बोलला नाही. पण याचा अर्थ असं नाही की तो काही करेल आणि सगळ्या काही गोष्टी आपण सहन करू, तर तसं नाही. तो आज बोलला नाही आहे, उद्या परवा नक्कीच बोलेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण त्याची जी काही चाल होती त्या माझ्या लक्षात येत आहेत. आणि त्यानंतर ना अर्जुनला स्पेशली हे सुद्धा आठवत असतं की जेव्हा तिथे आता जो नागराज आलेला असतो, आणि नागराज जेव्हा साक्षीचं नाक घेतो मेलेल्या मुलीचं, तेव्हा मात्र आता महिपतच्या चेहऱ्यावरच्या ज्या काही नक्षा असतात त्या सगळ्या बदललेल्या असतात. या गोष्टी देखील आता बरोबर अर्जुनने हेरलेल्या असतात, आणि अर्जुनने म्हणून सांगितलेलं असतं की तो आज नाही बोललाय, पण नक्कीच तो बोलेल आणि तोच आपल्याला मास्टर माइंडपर्यंत पोचवेल. मग आता इथे प्रिया खूप जास्त घाबरते. प्रिया आता विचार करते की नाही, काही झालं तरी ह्या सगळ्यातून वाचायला हवं. दुसरीकडे सुमनने आता अक्षरशः नागराजला धमकी दिलेली असते की तू मला इथे डांबून ठेवलंस ना तरी कधी ना कधी मी सुटणार आहे, आणि मी काही मरत नाही आहे, मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगून टाकणार आहे. प्रिया आणि नागराजही भेटलेले असतात. तेव्हा प्रिया ही नागराजला म्हणत असते की या सगळ्याचा मेन जो कोणी सूत्रधार आहे तो आपल्यालाच माहिती आहे. म्हणजे हे सगळं कोणाला माहिती आहे, तर ती एकच व्यक्ती आहे. त्या माणसाला सुद्धा आपल्याला बोलती जी आहे ती बंद करावी लागणार आहे, असं देखील आता प्रिया ही मात्र आता बोलत असते. त्याबरोबर आता तिकडे असणारा नागराजही विचार करत असतो. दुसरीकडे आता अर्जुन आणि महिपत पुन्हा एकदा समोरासमोर येतात. अर्जुन महिपतचं तोंड बोलतं करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याला बोलत असतो की मी हे सगळं शोधून काढेनच, पण त्यानंतर तुझं
तुझं काय होईल याचाही विचार कर अशी देखील त्याने आता त्याला धमकी दिलेली असते. आणि म्हणूनच महिपत काहीच बोलू शकत नसतो. तो आता शांत असतो, त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो. मात्र अर्जुनने आता उलट तपासणी करायला सुरुवात केल्यामुळे थोडा का होईना तो आता घाबरलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.